परतूर आणि मंठा तालुक्यात जी वॉटर ग्रीड योजना होती, त्यामध्ये 26 कोटी रुपये कामं अर्धवट असताना उचलल्याचा आरोप तुम्ही केलेला आहे आणि त्या सदस्य सचिवाच्या विरोधात तुम्ही हक्कभंग आणणार आहात. शिवाय उपोषणाचा देखील इशारा आहे. काय नेमकं हे प्रकरण आहे? परतूर, मंठा आणि जालना 3 तालुक्याची एकत्रित वॉटर ग्रीड आहे. इस्रायलच्या तंत्रज्ञानावरची ही वॉटर ग्रीड आहे. 173 गावाची वॉटर ग्रीड आहे. 234 कोटी रुपये या ग्रीडवर खर्च झालेला आहे. 57 गावात पाणी पोहोचलेलं नाही. टाक्या आहेत, वाल टाकलेले नाही आहेत, चंबर बसवलेले नाही आहेत. 57 गावाचं काम अर्धवट आहे. 57 गावात पाणी पोहोचलं नाही. मंठा तालुक्याची 95 गावाची ग्रीड आहे. 27 गावाच्या टाक्या आणि इतर कामं अर्धवट आहेत. मात्र कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता, मुख्य अभियंता यांनी गुत्तेदाराला 26 कोटी रुपयाची बोगस बिलं दिली. 4 वर्ष योजना चालवण्याची जबाबदारी गुत्तेदाराची आहे. मात्र गुत्तेदारानं ही योजना चालवली नाही. बिल उचलल्यानंतर गुत्तेदार इथून पळून गेला. त्यानं पळ काढला. मी नागपूरच्या अधिवेशनामध्ये 12/12/2025 हा प्रस्ताव विधानसभेत मांडला. राज्याचे पाणी पुरवठा स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी उत्तर दिलं की आम्ही ज्या अधिकाऱ्यांनी बोगस बिलं काढलीत त्यांना निलंबित केलेलं आहे. त्यांच्या विरुद्ध आम्ही फौजदारी गुन्हे दाखल करतोय. त्यांच्या मालमत्तेवर 7/12वर आम्ही बोजा टाकतोय. कॉन्ट्रॅक्टरला काळ्या यादीत टाकतोय. अशा प्रकारचं आश्वासन महाराष्ट्राच्या विधानसभेला दिलं होतं. मात्र आता 2 महिने होत आली, कुठलीही कारवाई झालेली नाही. मंत्री महोदयांनी दिलेल्या उत्तराची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही सदस्य सचिवांची आहे आणि सदस्य सचिवांनी 2 महिन्यात साधी मीटिंग सुद्धा घेतलेली नाही. एखाद्या शिपायाला सुद्धा बोलवून घेऊन माहिती घेतलेली नाही. जे सदस्य सचिव आहेत हे बेजबाबदारपणे वागतायत. यांच्यावर मी हक्कभंगाचा प्रस्ताव आणलेला आहे. हक्कभंगावर चर्चा होईल आणि सदस्य सचिवांच्यावरती निलंबनाची कारवाई करावी अशा प्रकारची माझी मागणी आहे. बरं, उपोषणाच्या संदर्भात काय सांगाल? उपोषणाचा देखील तुम्ही इशारा दिलाय की सर्व मिळून उपोषण करू म्हणून. मंठा तालुक्याचे सरपंच संघटनेचे अध्यक्ष, परतूरचे सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष आणि जालना तालुक्याचे अध्यक्ष, 3 तालुक्याच्या सरपंच संघटनेनी सदस्य सचिवांना निवेदन दिलेलं आहे. उपोषणची नोटीस दिलेली आहे. मुख्य अभियंता संभाजीनगर यांना सरपंच संघटनेनं नोटीस दिलेली आहे. मात्र एवढ्या उपोषणाची गंभीर नोटीस आहे. तालुक्यातल्या 3 तालुक्याचे सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सभापती, लोकप्रतिनिधींनी दिलेली नोटीस आहे. मात्र प्रशासनाने दखल घेतलेली नाहीये. सभागृहात मी हा विषय मांडला त्यावेळेला मुख्य अभियंता यांनी जी काही माहिती दिली मंत्री महोदयांना की वीज बिल भरलं नाही त्याच्यामुळं डिस्कनेक्शन झालेलं आहे, ही माहिती 1000% खोटी आहे. वीज वितरण कंपनीनं डिस्कनेक्शन केल्यामुळं पाणी बंद नाही. 5 महिन्यापासून पाणी बंद आहे. गुत्तेदारांनी 26 कोटी रुपये फायनल बिल उचललं आणि पलायन केलं. त्याच्यामुळे योजना बंद आहे. त्याच्यामुळं सभागृहाला खोटी माहिती डिव्हिजनच्या माध्यमातून अधीक्षक अभियंता, मुख्य अभियंता यांच्या माध्यमातून गेली होती आणि मंत्री महोदयांनी विजेचं बिल भरलं नाही म्हणून योजना बंद आहे हा मुद्दा मी सभागृहात खोडला. हे खोटं आहे. अशी खोटी माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यावर सुद्धा विधानसभेच्या अधिवेशनामध्ये मी हक्कभंग आणणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.